तेजस काय म्हणतोय अभ्यास? होय. राम राम. राम राम डेपुटी या. बस. तेजसने बऱ्याच दिवस मुक्काम केला गावात. थांबलो जरा. हा का बरे गावाकडेच लई तुम्ही शहर पुन्हा पुन्हा धरलाय करायचा इथं अभ्यास. आपल्या गावात अभ्यास होतो. अरे कंबार काढला. हो काय डेपुटी काही कळा नसू ऋतू बदल म्हणायचा का काय म्हणायचं पण हा शशाने इतकी मरगळ आली ना तुम्हाला सांगतो. असं अन्नावर सुद्धा मन लागा ना असा कंटाळा आलाय ना असं वाटतं नुसतं झोपून राहावा आणि धंद्याकडे लक्ष नाही तुम्हाला गिरायक नाही काहीच नाही नुसता खिचडी भात खावा वाटतोय. काय वाटत आहे मसाले भात खिचडी तपासून घे बाबा एखादी सोनोग्राफी करून घे कम खावा वाटत बाकी कळलं सगळं. मसाले भात मसाले भाताचं काय म्हणजे कसं चटपट असं खावा वाटत आहे. त्याला आहे ना भाताचे लय प्रकार आवडत आहेत त्याच्यामुळे त्याला भात नाही तर काय कर एखादा उतरून बितरून तरी टाकू तू लागलं बिगलं काय बोध बीत काही हा? काय सांगा बुवा आता नेमकं काहीच कळलं. त्याच्यावर नाही विश्वास आपला बरं का. मरगर फेडगर ही चालूच असते ऋतुमान बदल होतो सगळे होतं. तुम्हाला नाही वाटत असं काही असं कंटाळा बिंटाळा नाही येत? येतो आता मी काय माणूस काय मी काय हे आहे का काय दगड आहे का काय मला होत नाही काही सारे गोष्टी होत्या सारे बोलून दाखवायचे का. नाही पण डेपुटी शामराव म्हणतात ना त्यात पण तथ्य हो. कसं काय? एवढ्यात मला पण ना मनच लागत नाही अभ्यासात. सारखं डायव्हर्ट होतोय मी हे करू का ते करू का ते करू का हे करू का असं एकदम खरंच मन म्हणजे लागलं. एक चित्त होत नाही. एक चित्त नाही होते काहीच कळत नाही म्हणून मी थांबलो. नाही जरा थोडं आहे ना ओव्हर थिंकिंग टाळायचं जर शिक थोडं लय विचार नाही करायचे. तुला सांगतो माझा धंद्यात एवढा लॉस चाललाय सध्या. हा ना. हा लय लॉस चाललाय सध्या सगळ्या याच्यातच मारामारी तरी मी आपला धम धरून चाललाय तर काय पर्याय नाही काही गोष्टी. तेजसचं मन लागा ना काय पुण्यात अडकलं काय म्हण तेजसचं. होय काही लव्ह स्टोरी काय बाबा हो, डेपुटी, तिकडच्या तिकडच बुंदी खायचा. नाही डेपुटी काय चेष्टा करा तुम्हाला सांगणार नाही का मी तसं काहीच नाही हो. मग काय माहित नाही असं अचानक पहिल्यांदा झालं मला असं की असं एकदम असं मनच लागत नाही नाही रश्य, नाही रश्य आलं असं, हा ना. बोर झालं happening नाही राहिले जीवनात काय. मंडळी बघा इथं आहे का काही टेन्शन बस. बसू दे त्याला डेपुटी इथं आहे काय टेन्शन मला सांगा. एनर्जी एनर्जी तेच आपण काय टेन्शन घेत नाही भाऊ. हा तुम्हाला सांगतो माणसाचं जीवन एकदाच आहे. तुम्ही सांगा आता घडीचं काय होईन कुणाला माहिती तुला माहिती श्याम्या काय होईन. आहे म्हणायला येईन तिची एनर्जी कशी आहे सकाळची एनर्जी टाकी तो परत दिवसभर ती राहती आणि संध्याकाळी एनर्जी टाकली का रात्रभर ती राहती म्हणजे सकाळी बाहेर फ्रेश उठतो. फ्रेश उठायचं सोडा डेपोटी माणसाचं आत्ताच सांगता येईना तर उद्याचं कोण सांगायचं. जगवतो बा त्याच्यामुळं त्यो. माणसाने कसा काय आनंदी जगलं पाहिजे. तेवढं आहे. पडाला तुला का पण सांगू का? जगलं पाहिजे. काही गोष्टी चाम्या तुला सांगू आज्ञानी राहिलेलंच बरं. खरंय. आपण काय करतो लय चिकित्सा करायला जातो प्रत्येक गोष्टीची. हे केलं तर काय होईल ते खाल्लं तर काय होईल मला काय होतंयच काय त्याच्यामुळे सगळा हे होतोय. मी त्याच्यामुळं बी डेपोटी आनंदी नाही राहत तुम्हाला माहितीये का कशामुळे मी आनंदी राहत. अरे ते राहू दे पण याचं कसं आहे माहितीये का दिवसभर काम करायचं मजेत एकदम आणि उद्याचं टेन्शन नाही त्याला म्हणजे पैसा पाणी कमायचं त्याला असं हे नाही. आपल्या डोक्यात कसं आहे पैसा 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 असं होते. तो वर्तमानात जगतो तो भविष्याची लई चिंता करीत नाही त्याला माहिती आज आपलं काम झालं आपलं जेवण झालं 1 किलो चिकन झालं 90 झाली बस. संपला विषय उद्या भेटणारच आहे. ज्यांनी निर्माण केलं ते आपल्याला देणार आहे तेवढं ध्यान धरलं का ते होतं. पण आपण काय करतोय आपण पुढच्या पिढीचा सात विचार पिढ्याचा करून विचार सात करीत पिढ्याचा बसतो विचार करून आपण. बसले. आणि तो कसं आहे तो चिमूटभर साखर टाकली तरी तू मुंगीला खाऊन नाही इतका विचार करतो. लय चिकटवाणी कुठं न्यायचंय काय माहिती एवढी प्रॉपर्टी कमवून. अहो, माणूस मेलं म्हणजे सगळं ठेवून जाते करदुड सुद्धा कापून घेते नी आता. झाल्या तू म्हणतो ते बरोबर आहे. हे माणूस मेला म्हणजे सारं सोडून जायचं हे सांगणारे बाबा आहेत ना 25,000 रुपये कीर्तनाचे घेतात. आता काय सांगायचं खरंय खरंय. परत मी ना माझ्या बायकोमुळे बी लय आनंदी असतो डेपोटी. म्हणजे म्हणजे माझी बायको भो म्हणजे बहाना मारा करते म्हणून आनंदी आहे का ह्यो बायको याची अवघड आहे बा. हाना मार्या नाही येड्या माझी बायको आहे ना सकून बघती रोज संध्याकाळच्या माझं. सकून बघ हा सकून म्हणजे सकून म्हणजे माणस सकून सुकून बघती. सुकून म्हणायचंय त्याला म्हणायचं. त्याने का ते आरशावर वगैरे असं ते रुपये ठेवून पाहते. ते काय होते त्याने काय होतं म्हणजे माणूस लगेच तरतरीच येते अंगात डेपोटी. मा बायकोकडे ना संध्याकाळच्या 8 वाजल्या बायाची रांग लागती कशाला बघायला सकून. म्हणजे काय चाललंय कोणा जीवनात ते सांगते होय. हा डायरेक्ट तिचं सगळं बर, कुंडली बर, सांगून टाकते माय बायको. मग जायला तुम्हाला एवढं कळत तुमची भांडण कम होते मग कुठं भांडणं होते आता नाही तिला बघायला यायला लागल्यापासून ती बघत नव्हती. हा. पण आता सुरू केल्यापासून आहे ना आमच्या घरात आहे ना कायम आनंद भाऊ. माझी बायको मी केलं का लगेच रुपया माझ्या कपड्याला लावित लगेच म्हणते जेवा. हा का होय बर 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 काय करावं लागत त्याला. काय करावं लागत म्हणजे अरे मी ना वच्च्याला मी 2 दिवसाला सकून बघतो श्याम्या माझ्या घरची बायको असून आहे ना मी तिला नारळ
आणि काय असेल ते दान धर्म करतो भाऊ माझ्या. म्हणजे किती म्हणजे काय बस 1000 2000 10,000 हे एवढं नाही रे आपलं 50-100 रुपये देतो बघ तिला. म्हणजे 51 101 असं म्हणायचं भाऊ. म्हणजे जाणती म्हणते त्याला जाणती है ना जाणती. हा. जाणती गुण नाही मला नव्हतं माहित राव कधीपासून बघायला चालू केले कधीपासून म्हणजे महिना झाला आता डेपुटी आणि गुण गुण यायला बायाला जर एकदा तिने कुंडली सांगितली का मी तरी म्हणतो 2-3 म्हाताऱ्या याचे कायम ठका इंडिया बसलेल्या असतात काय भानगड आहे? झाल्या मला बी लई त्रास होतो राव म्हणजे मला आहे ना असं कशात चित्तच लागा नाही असं मरमळ आली नुसती याचं पण करून घ्या ना झालंय. हा. अरे ते दवाखान्यात दाखवून घे काही नको नाटक करू नाटक अहो, डेपुटी नाही ना खरं असते मग ओ डेपुटी कोणतं म्हणलं आला ना तुमचा त्या बाई साहेबाला आवरायला लावलं आणि तुम्ही इथं येऊन बसले बाई हा जायचे नगरला जायचे आम्ही जाणं हा लवकर चाललोय बाबा चाललोय डेपुटी आजच्या नंबर लावू का तुमचा नको नको कशाला नंबर जा मग कुठं नंबर लावायचा मी तर भलतंच ऐकलं ना तुझ्याकडून आज. बोलत ए भाऊ माझ्या बायकोनी जर हात बघितला ना एखाद्याचा शब्द टाकला का सोन्यासारखं सोनं होऊन जातंय. तुझं बी बघू आपण तेजस जाऊ दे ना ही आपल्या काही जास्त पैसे नाही मला नाही लागणार. विश्वास राहिला गोष्टीवर. नारळ जायचं घेऊन आणि 101 रुपया 51 आपल्या परीला वाटण तेवढं द्यायचं श्याम्या जाऊ का मी काय येतो नंबर लावून माझ्या बायकोकड येतो मी येतो हा मागून ये मग. जाऊ का हा ठीक आहे तसला नंबर काय भानगड आहे त्याची बायको सुकून पाहती हा तर मग मी काय म्हणलं मग आपल्याला काय त्रास होतो कळन ना ती काही उपाययोजना सांगेन त्या करू फरक पडला तर पडला आपल्याला कुठे लय अरे करता हा राव तो बी दाखवून घे तुम्हाला सांगतो स्थळवाल्याचे फोन येतात हा. किंवा त्या बायोडाटा फोटो द्या त्यांना फोटो पाहिला तर फोनच करीत नाही भाऊ परत मग आयला नाही मग काय करू आपण आहे ना ए त्याच्यात सगळ्यात चल बघावं लागेल, बघू. लगेच जाऊ आणि बघूनच घेऊ आपलं चला 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 जे होईन ते होईन पप्पा वहिनी माझं पहा बा तुम्ही तेवढं मला आहे ना लईच अशी आयुष्यात मरगळ आली काही कामच करू वाटाना सारखा असं कंटाळा येतो आणि मसाले भात खावा वाटतो मसाले भात हा ना बघावं लागेल मग. नाही काहीतरी श्याम भाऊजी तुमच्या महाग दिसतंय बर का कारण की हो का चिटका नाही पण तुम्हाला ना शनिवार करावे लागते चालते का बा? उपवास करायचा का हा चालते ना धरून आणि- घेऊ उपवास शनिवारचे आमुष्याला माणसाला एका जेवाय घालायचं बर बर दुकानापुढे एखादा नारळ पण फोडा हा हा जाईन थोडंफार मग माग आणि तुम्ही चिडचिड बघायला करताय हो का पडला का चिडचिड तेवढी कमी करा बस तुमचं होऊन जाईल काय माझं हे होत काय तुमचं काय आता साधणार नाही ना तुम्ही दोन डेपुटीला आम्ही कशाला सांगावं काय काय म्हणणं आहे तू सांग काम आहेत का? सांगा ना. माझ्या लग्नासाठी लग्न हा स्थळ येते माझं जाते अजून वय आहे का तुमचं लग्नाचं शाळा बिळा शिका ना आता माझ्या वयाच्या पोरांचे लग्न झाले राव वहिनी. त्यांना पोरं झाले असं म्हणतो ती राहू द्या बघू काय होतंय काय होईल काय खरं वाटत ना मला लग्न होईन असं वाटत नाही बाशिंगचा योग नाही दिसत ह्यांचा होय नाही दिसत मग अडथळा काय अडचण अडचण काय तुम्ही एकतर चांगलं शिकून स्वतःच्या पायावर उभं राहावा पायावरच उभा आहे माझ्या अरे तसं पायावर नाही मग अहो एखादा बिझनेस करा एखाद्या नोकरीला लागा त्याशिवाय नाही हो का बिझनेसचं नोकरीचं म्हणलं की लग्न जमते त्याच्याशिवाय लग्न जमणार नाही काय राव ते डेपुटी तेच म्हणते तुम्ही पण तेच म्हणता अरे बरोबर आहे ना मग जर तू स्वतःच्या पायावर उभा राहिला पैसे चार कमवले म्हणजे मग तुझी बायको तू संसार थाटता येतो ना भाऊ सोपं नसतो आणा मागा लागल्यावरती आपण आता तुम्हाला शिवाय त्याचं लग्न ते वावर नाही शिवर नाही तर लग्न झालं हो का मी जी सांगते ते उपाय करायचा हो का अजिबात पडलं नाही त्याला काय तुम्ही उपास तेवढा बिपास? उपाय तुम्ही ना आपलं काळं कुत्र असते त्याला चपाती चारायची ते पुढे जाते का बंद करून ठेव काळ्या कुत्र्याला रोज चपाती खायला घालायची काळ्या कुत्र्याला पण चपाती खाऊ घालायची. काम पहिलं करायचं तवाच लग्नाचा योग आहे चालन अभ्यास करायचा चांगला नोकरी धंदा पाहायचा आणि मग करायचं चालन नीट लक्ष देऊन कर नाही तर परत म्हणतो. नाही तर परत अजून म्हणणार की नाही नाही मीच काही आहे. नाही झालं तेच तुमचं भाऊजी काय? तुमचं काय मला ना मला पण असं फार मरगळल्यासारखं झालं म्हणजे असं माझं अभ्यासात लक्षच लागत नाही कुठं बर आणि त्यामुळे एमपीसी मध्ये सुटत नाही मी बर काय करावं कळतच नाही मला काय होते तुम्हाला ना सोमवार पकडावं लागेल समोर हा उपवास उपवास पण मी कधीच पकडलं नाही असं काही हो. करायचा आणि
मटण सोडावं लागल. अंडी मटण असलं सगळं मांसाहार सोडावं. मांसाहार हा. बंद कर. अवघड आहे खरंच म्हणजे. अरे तसं नाही, हो का? हे बघ ना ते सांगत आहे ना. दुसरं काय सांगते त्याच्याऐवजी दुसरं काही? ऐक त्याच्या ऐवजी शनिवारी सोमवारी दाढी करायची नाही. हा म्हणजे केस दाढी, कापायचे नाही, मिशा, डोक्याला नाही, केस cutting नाही, बिसा काही असलं नाही. काहीच करायचं हा, नाही. ते जमून योग आहे, प्रयत्न करत राहावा. 100% ह्या वर्षी तुम्ही जी तुमची इच्छा आहे ती तुम्ही बनणार. वा अभिनंदन तेजस भाऊ. पण सांगते तेवढं करावं लागेल. मांसाहार ते सगळा सोडावंच लागेल का? हा सोडावं लागेल. ती होईपर्यंत सोडावंच लागते. काय करावं? होईपर्यंत काय हरकत सोडायला. शनिवार सोमवार केस बिस दाढी असलं काय करायचं. नाही तसं काय. चालते पाया पडू दे. नाही 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 पाया बिया असलं मी तसलं काय सुद्धा करत नाही. पैसे बरं राहू द्या, नारळ पैसे कशाला पैसे, मी पैसे बी घेत राहू नाही. दे, राहू दे. तक्षण आपली आपलं तुमचं चांगलं होऊ द्या बास, एवढं तुमचा आशीर्वाद, एवढंच पुण्य, दुसरं काय सुद्धा नाही. येऊ का? आमचा तुमचं हा चालतंय तेवढं सांगितलेलं करा, नाहीतर उग काहीतरी चुकायचं. हा काय डेपुटी काय वाजता? काय वाद सोन साखळी व मोबाईल चोरीच्या 4 घटना आले वाढतच चाललं बा. चोटीला वाढली बरं का डेपुटी, झोपून राहा. किरकोळ कारणातून बेदम मारहाण, गंडाद्वारा करणाऱ्या दाम्पत्याला झाली गावातून मारहाण, 3 वर्षाची शिक्षा. जाणटा वाड्या म्हणजे अरे गंडाद्वारा म्हणजे नाही का बाबा लोक नादी लावितेत, बाबाला हे करणी कावटाल करते हे करते, तुम्हाला असंच झालंय, तुम्हाला भूतच लागलंय, तुमचं भूतच काढितो, आणि तुम्हाला कोंबडाच कापावा लागेल, उरफाट्या कोंबडाचा पराचा कोंबडा सोडावा लागेल. हे असे लोक. हा होय. ते काय करायचे, ते माणूस काय करायचा, गावातल्या लोकांना फसायचा, तुला भूत लागले, तो भूत काढते, 500 रुपये घेते, 1000 रुपये घेते. मग त्या गावातल्या लोकांनी कोणतरी तक्रार केली वाटते, आणि एक जणाला फसिलं ते काहीतरी 1-1.5 लाखाला गंडा घातला वाटतंय. लगेच त्यांना जेल होतं का? जेल म्हणजे तक्रार केली, ती जर निश्चित झाली का ते जेल काय व्हायला काय लागत आहे त्याला. दोघं नवरा बायको गुतले काय? मग आता ते बायको बी मदत करायची ना त्याला हे करायला. वाचा बरं पुढं. ते काय हे बघ, हे बायकोचा याच्यामध्ये सहभाग, त्याच्यामुळे गावातील बऱ्याच लोकांना त्यांची फसवणुकीचे गुन्हे दाखल. काय झाले, तुला हाडळ लागले आहे असे सांगून सदर इसमास लुटले, त्याला रात्रीचे बोलवून त्याच्याकडून सोने नाणे घेऊन त्याच्यावर जादूटोणा करून त्याला करत होते उपचार. अरे 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 जातो हो डेपुटी. अरे हे बस आहे काय नाही, मला कामाला जायचंय ना. झाल्या. आजचा लेख कुठं गेला गाड्या येऊ. होय पारे काय हो? काय हो म्हणजे काय, डेपुटी तुझ्यावर केस करणार आहेत आता. का बरं माझ्यावर का केस करणार आहेत? का बरं म्हणजे तू सकून बघती म्हणून. अहो पण मग त्याच्यासारखं लगे केस करण्यासारखं काय आहे त्याच्यामध्ये? काय म्हणजे लोकाला फसीत येत, ते म्हणले लोकाला फसीनं, पैसे घेणं, सोनं नाणं त्यांच्याकडून लोबाडणं, ते काय गावात होऊन देणार नाही मी. त्याच्यावर केस करतो, आणि तुझ्यामुळे ना मी बी जेलमध्ये गुतन. जा डेपुटीला आधी सांगून येतो तुझ्या तोंडाने. बरं चालतंय. डेपुटी भाऊ, काऊ तुम्ही माझी कुठं तक्रार तर केली नाही ना हो? कशाची हो? ते मी सुकून बघते म्हणून. सुकून हा हे आपलं लोकांचं बघा ते होय. हा नाही हो, तुम्हाला कोण म्हणलं तक्रार केली म्हणून? नाही, मला असं वाटलं तुम्ही तक्रार वगैरे केली का काय. आणि मी जे पण करते ना हा. ते फक्त माझा नवरा सुधारावं म्हणून करते, आणि त्यांनी किती सुधारलं तुम्ही डोळ्याने बघितलंय, त्याच्यामुळे मी हे केलं. तुम्हाला कळतं का यातलं काही पण, असं काय का उगाच बघा आता काही पण. हा मला कळतं, पण कसं आहे माहितीये का, आता बघा एखाद्या माणसाला जर निगेटिव्ह एनर्जी असन, म्हणजे कोणताच काम करण्यात त्याला मन नसन, पैशाच्या बाबतीत असो, घरात त्यांना भांडणं तणं सारखं, हे थोडस त्यांना पॉझिटिव्ह सांगितलं त्यांचं बरं, मग ते नाही ना एवढं हे कर डोक्यात घेत. माणसाचं टेन्शन कमी व्हावं म्हणून मी फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग देत असते त्यांना. असे वय. आणि मी कुणाकडनं ना पैसे घेत, फक्त एक नारळ घेते, ते पण असावं म्हणून. बाकी मी कुणाला लुबडत पण नाही. म्हणूनच नारळ घेऊन गेलता कोण ते दिवशी बघायला आहे ना, लग्न होत नाही म्हणून. तो लग्न प्रेमळ होत नाही त्याच्यामुळं बाकी मी कुणाला लुबडत नाही, कुणाचं पैसा घेत नाही,
आणि काहीच नाही, फक्त माझं नाव. तुम्ही तर बघितलं मानावर काम करत नव्हता, रोज कामाला चालले. आमच्या घरात रोज भांडणं होते. तुम्हाला रोज होतं का नव्हतं माहिती ऐकणं? आहे. आता आमचं काहीतरी कानावर येतंय का? मग तुमचा नवरा सुधारायसाठी तुम्ही हे केलं ते हा, फक्त नवरा सुधारवणं, रोज भांडणं होणी, दारू जास्त पिऊनी, घरात सुख शांती लावावी ह्याच्यासाठी. आणि दुसऱ्याचं पण आपल्यामुळे चांगलं होते तर होऊ द्या. नाही काय हरकत नाही, तुम्ही करायला करा, आमचा काही विरोध नाहीये. पण याच्यातून कोणाची भावना दुखायला जाणार नाहीत, एखाद्याला गंडा दोरा घालून लुटलं जाणार नाही, एवढं मात्र का तुम्हाला एखाद्याला पॉझिटिव्ह सांगायचं ते सांगा, पण फसू नका, पैशाला कोणाला हे करू नका. नाही बघ आता मगाशी ज्या आल्या त्या मी मगाशी वाचित होतो, एका दोघं नवरा बायको असेच फसित होते लोकांना, गंडे दोरे घालून भूत काढितो नाही काढितो. तसे काय प्रयोग करू नका. असे प्रयोग केले मी कशाला तुम्हाला जेलमध्ये टाकून काय तक्रार करू? लोकच तक्रार करतात असं फसवणूक झाली का? तेच तुमच्यापाशी बसले होते, ते सगळं ऐकलं, मग त्यांनी येऊन मला घरी सांगितलं. ते हाय, पण एखादं समजा दुखत आहे वगैरे, लय दुखणं मोठं असलं त्याला दवाखान्यात जायला पाहिजे. ते गंड्याद्वारे नाही ठीक होत. हे असे नाही का पोचरू काही. तुमचं बरोबर आहे, मी कोणाला गंडे दोरे देत नाही, कोणाला अंगारा दुपारा तसलं काहीच करत नाही. फक्त मी त्यांचं माइंड फ्रेश करते, पॉझिटिव्ह सगळं सांगायचा प्रयत्न करते, निगेटिव्ह सगळं काढून हाय टाकते, हाय एवढंच. सगळ्या गोष्टी येतं. काय होतं खेडेगावातली जे बाया पोरं जरा थोड्या अडाणी असते, काही म्हणजे बाया जुन्या बाया वगैरे, तर काही असं सांगायचं नाही, घाबरून द्यायचं नाही, कोणाविषयी आकस निर्माण करून द्यायचं नाही, हा, आणि कोणाला फसवायचं नाही. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि तुमच्या नवऱ्याला बरं वाटत तुमच्या नवऱ्यापुरतच बघा, लय गावात प्रचार करीत नका बसू. हा, ठीक आहे ठीक आहे, चला, चालतंय, येऊ. हा जा, चालतंय. हे असं असतं, लग्न होत नाही म्हणून इकडे गंडा धारा आणि तिकडे द्वारा घाला, शाळेत ते कोणाचं ऐकायचं नाही. ही ते मला तरी म्हणली, हे भाऊजी आहेत ना, नारळ घेऊन गेलेत म्हणले. आता मला वाटलं मी नाही एवढ्या वर्षी काय होईन, डोकं फोडलं पाहिजे, लग्नावर नको लक्ष केंद्रित करू, आधी स्वतःचं बघ. हे अशी राडा होतो मग, कोणाला काही कळत नाही. लोक आहे ना आपल्या स्वार्थाकरता हे करीत असतात. आता कोणाच्या भावनाला आपल्याला ठेस नाही पावसायची, पण आपल्या मनगटाच्या बळावर आपण उभं राहायला पाहिजे. आलं लक्षात? चल जाऊ गावात मी.